दिवसाची सुरुवात जर चांगली झाली तर दिवसाचा शेवट पण चांगला होतो आणि आपला दिवस खूप चांगला जातो। तर झाली माझ्या दिवसाची सुरुवात। ब्रह्ममुहूर्तावर उठत असते, उठल्या उठल्या स्वतःला थोडा वेळ देत असते, व्यायाम वगैरे झाला माझा, पाणी वगैरे पिऊन झालं, मग काय लागली स्वतःला वेळ दिल्यानंतरच कामाला सुरुवात करायची। तर आपल्याला स्वतःला वेळ देण्यासाठी आधी आपल्याला लवकर उठावं लागतं। बघा इथं सगळे झोपलेले होते आणि एकदम शांत वातावरण होतं बाहेरचं, जसं वाटत होतं की ब्रह्मांड आपल्याशी बोलतो। आणि ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे वेगळेच असे फायदे असतात, ते उठल्याशिवाय कळत नाहीत। आणि दिवसभर एवढा दिवस चांगला जातो ना, मन सुद्धा फ्रेश असतो आणि आपलं शरीर सुद्धा टवटवीत असतं बघा। आणि इथं छान झाडून पुसून रांगोळी काढून घेतली, बाहेरचं वातावरण किती मस्त झालेले होतं आणि अशी छान धुवारी पसरलेली होती। सूर्यनारायण अजून उगवले नव्हते, तर त्याआधी मी इथं झाडून पुसून घेतलं। घरामध्ये सुद्धा माझं लवकरच झाडून पुसून होतं सूर्यनारायण उगवण्याच्या आधीच। त्यानंतर इथं स्वयंपाकाला लागली, कारण की आदल्या दिवशी संध्याकाळी गॅस संपलेला होता। गॅसवाले म्हटले सकाळी येतो, मग ते काय आलेच नाही। त्यांची वाट न बघता मी इथं स्वयंपाकाला सुरू केली, कारण की लेकराच्या टिफिनला उशीर होत होता। तर इथं मी भाजीमध्ये हरभऱ्याची डाळ बनवली। पहिल्यांदाच कढईमध्ये हरभऱ्याची डाळ बनवते। डाळ आधी शिजायला घातली, कारण की मी कुकरमध्येच बनवते प्रत्येक वेळी, पण यावेळेस माझा कुकर रिकामी नव्हता, मी त्याच्यामध्ये भात लावलेला होता। म्हटलं ते आल्यावर चपात्या टाकू, गॅस लावल्यावर पहिल्यांदा ही भात भाजी तरी करून घेऊ, जर आलेच नाही तर आपल्याला भात भाजी तरी लेकराला डब्यात देता येईल म्हणून। भाजी अशी मस्त छान बनलेली होती बघा। हरभऱ्याची डाळ मसाले टाकून बनवायचे थोडेसे, एकदम भारी बनते। व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब